संख या दोन्ही विभागाकडे वारंवार तक्रारी आमच्या असतात। भ्रष्टाचाराचे आणि पैसे मागण्याचे, शेतकऱ्यांना लुबाडण्याचे वारंवार प्रकार इथे घडालेले आहेत। गेल्या 3-4 वर्षापासून यांचे प्रकार वारंवार चालू आहेत मधल्या प्रशासक कालावधीमध्ये, आणि आताही वारंवार यांचे प्रकार चालू असल्यामुळं आम्ही नेहमी यांना सांगतो हे प्रकार तुम्ही बंद करा। काल पण आम्ही यांना इथं आलो होतो, सांगितलं होतं खरेदीचे काही चुकीच्या खरेदी घडलेल्या आहेत, त्या सब रजिस्ट्रारांच्याकडनं पण चुकीच्या खरेदी घडल्या आहेत। फेरफार न पाहता किंवा वयस्कर माणसांना त्यांना इथं काहीतरी भूलथापा देऊन, त्यांना काहीतरी प्रलोभनं देऊन, त्यांना काहीतरी चुकीच्या माहिती देऊन इथं आणणं, त्यांच्या चुकीच्या खरेदी करून घेणं त्यांच्याकडनं आणि गोरगरिबांना लुटणं, त्याविषयी पण काल आम्ही तक्रार केली। काल इथं आलो होतो। आज आम्ही कारदंगीचे काही प्रकरण घेऊन आलो होतो। कारदंगीमध्ये एका सरकार नाव काढण्यासाठी एका उदाहरणावरून 20 लाख रुपयाची मागणी या महसूलमधील एका कर्मचाऱ्यांनी केली होती, आणि एक लॉक काढण्यासाठी एक उतारा अनलॉक करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने 20,000 रुपयाची मागणी केली होती, आणि एका शेतकऱ्यांच्याकडनं कोंडे म्हणून शेतकरी आहेत त्यांच्याकडनं 60,000 रुपयाची मागणी केली होती। अशा कितीतरी आणखी अशी उदाहरणं आहेत, पण ती मोजकी उदाहरणं आम्ही आज घेऊन तहसीलदार साहेबांना भेटलो आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं की तुमच्या विभागाकडनं प्रचंड प्रमाणात लोकांच्याकडनं मागणी केली जात आहे। आता ते मग इतर विभागाने वेगळे आहेत, फक्त महसूल विभागाकडनं प्रचंड प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे। तहसीलदार साहेबांना सांगितलं की हे आमच्याकडे पुरावे पण याच्याकडे भयंकर पुरावे आहेत। तहसीलदार साहेब आम्हाला म्हणले तुम्ही यांच्याकडे पुरावे असतील तर ते आमच्याकडे सादर करा। काही पुरावे आम्ही त्यांच्याकडे सादर केले, तर त्यांना आम्ही हेही सांगितलं की तुम्हाला जर आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आम्ही तुमच्यावर आरोप करतो का तुमच्या ह्या अधिकाऱ्यांनी घेतलं किंवा तुमचा विभाग पैसे मागतोय, तुम्हाला जर आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा दावा दाखल करू शकताय। आम्ही तुमच्याशी सध्या अजून एकदम लय वगैरे जात नाही, कारण का एखाद्या अधिकाऱ्याला सुधारण्याची संधी पण द्यायला पाहिजे। पण जर समजा एखादा अधिकारी फारच जर खोपावत असेल आणि गोरगरीब जनतेला फार जर पिडत असेल तर त्याचा कायमचाच मग म्हणजे त्याची वासलात कशी लावायची त्यांचं आम्हाला फार ज्ञान आहे, कारण आम्ही आता कुणाच्या हाताखाली तयार झाले सगळ्या लोकांना माहीत आहे। पण उगीच एखाद्या अधिकाऱ्याला फार पिडायचं नाही ह्या हेतून आम्ही किंवा त्याच्या कुटुंबाची वाताहत फार होऊ नये, कारण आम्ही मागं 2-4 अधिकाऱ्यांना त्रास दिला पण त्यांच्या कुटुंबाची वाताहत फार झाली, मी स्वतः डोळ्यानं बघितले। त्यांना कुठं त्रास होऊ नये म्हणून आम्ही शांत बसलो। याचा अर्थ त्या महसूलमधल्या अधिकाऱ्यांनी किंवा खालच्या त्या महसूलच्या संघ विभागाच्या महसूल अधिकाऱ्यांनी पण याचा गैरसमज असा करू नये की आम्हाला यातलं काही कळत नाही किंवा आम्ही गप बसतोय असा याचा गैरसमज यांनी करू नये। जर आता आम्ही आज यांना सांगितलेलं आहे, तहसीलदार साहेबांना स्वतः प्रत्यक्ष आम्ही जाऊन भेटून त्याला एक सज्जड इशारा देऊन आलोय की तुम्ही तुमचा विभाग जो आहे तो अतिशय भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरला जर तालुक्यामध्ये आलेला आहे, जर तुम्ही त्याला वेळीच आवरलं तर ठीक, नाही तर याच्या पुढे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला उत्तर दिलं जाईल। तुमचे जे आमच्याकडे असलेले पुरावे आहेत ते कलेक्टर साहेबांना किंवा आमदार साहेबांच्या मदतीने महसूल मंत्र्यांच्याकडे जाऊन तुमचे सगळे जे पुरावे ते वेगवेगळ्या व्यासपीठावरती मांडले जाऊन तुमच्या ज्या पुढच्या ज्या तुमची बडतर्फी केली जाईल नोकरीवरनं, पण पेन्शनला देखील पात्र केलं तुम्ही राहणार नाही याची त्यांना मी आता निश्चितपणे जाऊन तहसीलदार साहेबांना सांगून आलोय, आणि त्यांची सगळ्यांची जी काय यादी आहे ती सगळी यादी आमच्याकडे तयार आहे। आता जे आमचे हांगे म्हणून इथं जे सब रजिस्ट्रार आहेत त्यांच्या संपत्तीची देखील आता आम्ही चौकशी केलेली आहे। त्यांनी इथं जी संपत्ती गोळा केली आहे, इथं जे गैरव्यवहार केले आहेत ते माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल 100% करू शकतो याची मला जाणीव आहे, कारण त्यांनी इथं जी संपत्ती गोळा केली आहे त्यांनी जे चुकीचे व्यवहार इथं त्या माध्यमातून केले आहेत, आणि या तहसीलच्या इथल्या पण काही अधिकाऱ्यांचं डायरेक्ट नाव घेत नाही, अजून लगेच मला नाव घ्यायचे नाहीत। इथल्या लोकांनी पण जे काही संपत्ती गोळा केलेली आहे, जे चुकीचे परवाने दिले आहेत आणि ज्या चुकीच्या काही गोष्टी यत्न करून जी संपत्ती गोळा केली त्यांची देखील संपत्तीचा जो काही व्यवहार असेल तो मी माझ्याकडे तयार करून ठेवलेला आहे। त्यांची देखील योग्य वेळी एसीबीकडे आम्ही त्यांची देखील चौकशी लावू, आणि त्यांनी जे काही या इथून जी चुकीच्या पद्धतीने जी संपत्ती त्यांनी अर्जित केली आहे त्या संपत्तीची देखील चौकशी लावू, आणि आमच्या जत तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या नरड्यावरती पाय देऊन तुम्ही जर संपत्ती कमवत असाल आणि आमच्या लोकांना जर इथं आलेली ही जी गोरगरीब जनता आहे आमची कारदंगीची वगैरे ही उभारले ही लोक आहेत, ह्या लोकांना जर तुम्ही गरीब लोकांना जर ठकवून जर पैसे कमवत असाल तर निश्चितपणे तुम्हाला ते पैसे आम्ही पचवू देणार नाही, आणि जर ते पैसे पचवू दिले तर आमच्या पदाचा किंवा आम्ही जे इथं पदाधिकारी म्हणून आहोत त्या पदाचा काही उपयोग होणार नाही। आम्ही याच्या पुढे कुठला ह्या कार्यालयाकडून कुठला जर भ्रष्टाचार झाला तर त्या भ्रष्टाचाराला जशाच तसं उत्तर दिलं जाईल, आणि आता ह्याच्यानंतर ह्यांनी अपेक्षा ठेवू नये। आज फक्त शेवटचा मुद्दा, आज आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचं ठरवलं होतं। या ऑफिसकडनं जवळजवळ 40 ते 50 लाख रुपयाची मागणी झाली होती, 40 लाख रुपये मी आज ठरवलं होतं। तुम्हाला सांगतो अंगावरचे सगळे कपडे काढायचे, तर आम्हाला जे काही आमच्यावर राहिले ते निवडणुकीमध्ये जे काही उरले ते मोबाईल हे सगळं आहे ना त्यांना दान करून द्यायचं ठरवलं होतं, पण आज आमच्या लोकांनी सांगितलं की बाबा एवढं काय आज काय करायचं नाही, पण जर पुढच्या भविष्यात जर यांच्याकडनं जर मागणी पैसे झाली तर अंगावरचे सगळे कपडे आणि सगळे हे आमच्या इकडे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळे कपडे गोळा करून आम्ही यांना देऊ। म्हणजे म्हणतात ना की
अहिंसेच्या मार्गाने यांना उत्तर द्यायचं आहे. पहिल्यांदा अहिंसेच्या मार्गाने आम्ही यांना उत्तर देऊ, नंतर पुन्हा जर यांच्या काय तक्रारी ऐकू आल्या तर वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं जाईल आणि यांचं आंदोलन त्या करून यांच्या ज्या काय तक्रारी आहेत त्या ज्या निश्चितपणे जे काय सर्टन यांची जी व्यासपीठ आहेत म्हणजे जे काय यांची कोर्ट आहेत त्या कोर्टामध्ये यांच्याकडे तक्रारी केल्या जातील आणि यांच्या नोकऱ्या आणि यांच्या पुढच्या पेन्शन यांच्या सगळ्या कशा बंद केल्या जातील याची निश्चितपणे दखल घेतली जाईल आमच्याकडनं. याची यांनी दखल घ्यावी ऑफिसनं अशी तुमच्या माध्यमातून यांना मी एक सूचना करतो.